या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील ते पंकज सुर्वे आणि विजय तोसकर. विजय खर्डे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन भेट द्यायचे. विजय खर्डे यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. चालू होणारा सामना रामजानकी गावखडी वर्सेस मुजाहिद पूर्णगड. मुजाहिद पूर्णगड संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नाणेफेक जिंकून रामजानकी गावखडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि मुजाहिद पूर्णगड संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय. हा सामना 5 षटकांचा खेळला जाईल. दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे. हा सामना 5 षटकांचा खेळला जाणार आहे. प्रथमच मावळंगी गावामध्ये YouTube लाईव्ह द्वारे प्रक्षेपण केलं जाते. ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली ती महेश तुवडीच्या आयोजनाखाली प्रथमच YouTube द्वारे मावळंगी गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील सकाळ सत्रातील दुसरा सामना सुरू होतो तो रामजानकी गावखडी वर्सेस मुजाहिद पूर्णगड. पहिला सामना झाला होता तो ग्रीन स्टार पॉवर्स वर्सेस रायझिंग स्टार गणेशदेव या दोन संघांमध्ये पहिली लढत झाली होती. प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टार संघाने 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं ते ग्रीन स्टार पॉवर्स संघासमोर आणि ते उद्दिष्ट 4.4 षटकामध्ये ग्रीन स्टार पॉवर्स संघाने विजय संपादन केला होता.
आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरले ते ग्रीन स्टार पावस संघ. आता होणारा दुसरा सामना आहे तो रामजानकी गावखडी वर्सेस मुजाहिद पूर्णगड. पंच म्हणून काम पाहतील या सामन्यासाठी विजय तोसकर आणि पंकज सुर्वे. मेन पंचाच्या भूमिकेत असतील ते पंकज सुर्वे. स्कोरर म्हणून काम पाहतात ते विजयजी खर्डे. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे प्रक्षेपण करतात ते सौरभ. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे प्रक्षेपण करतात ते सौरभजी मयेकर. प्रथमच मावळंगी गावामध्ये यूट्यूब लाईव्ह द्वारे प्रक्षेपण आयोजित स्पर्धा केली ती महेश्वर ठिवाडी संघ. महेश्वर ठिवाडीच्या आयोजनाखाली स्पर्धा खेळली जाते ती महाकाली मंदिराच्या शेजारी असलेले हे होम ग्राउंड. हा सामना 5 षटकांचा. पहिलं षटक फेकण्यासाठी इशरत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली तिथे रामजानकी गावखडी संघातर्फे महेश दळवी. महेश दळवी आणि सुमित दाते. स्ट्राईक नसतील ते महेश दळवी. नॉन स्ट्राईकला सुमित दाते. पहिलं षटक फेकण्यासाठी इशरत. 10-12 बॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते इशरत. मुजाहिद पूर्णगड संघाने आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. इशरत पहिला चेंडू फेकण्यासाठी क्षेत्ररक्षण सजून घेतलाय. पहिला चेंडू ते महेश देवी यांच्यासाठी. शॉर्ट चेंडू होता. हलकेच खेळून काढला. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जातोय. इथे दुसऱ्या धावेचं रूपांतर होण्यात करतायत आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जिथे एक धाव होती थोडस इथं मिसफील्ड केली गेली मुजाहिद पूर्णगडच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्याचं रूपांतर झालं तिथे 2 धावांमध्ये. 2 धावांनी धावेचा श्री गणेश इथे केला जातो तो रामजानकी गावखडी संघाचा. इथे धावबाचा देखील धोका होऊ शकला असता मात्र दोन्ही फलंदाज इथे सुरक्षित आहेत ते रामजानकी गावखडी संघाचे महेश दळवी आणि सुमित दाते. इशरत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. सामना करतील ते इथे महेश दळवी. एक रत्नागिरी पंचकृषी मध्ये नावाजलेला असा हा फलंदाज महेश दळवी. बरीच वर्ष क्रिकेट खेळताना सातत्याने दिसतात महेश दळवी. मोठमोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज इशरत बांगे हे देखील एक पंचकृषी मध्ये नावाजलेले असे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. इशरत आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतायत महेश दळवी यांच्यासाठी. पुन्हा त्या शॉर्ट मध्ये चेंडूला पॉईंटच्या दिशेला ढकलला आहे तो महेश दळवी यांनी. एक धाव तर नक्कीच मिळेल. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागणार ते महेश दळवी यांना. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरसावते. धावफलक धावसंख्येवरती धावपलकावरती 3 धावा. इशरत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ते प्रथमच सुमित दाते. स्लोवर पहिला चेंडू हलकीच खेळून काढला. इथे धावबाद होत आहेत. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणी महेश दळवी यांना त्यांना माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला होता मात्र मैदानामध्ये पाय घसरून ते पडलेत आणि त्यामुळे इथे धावबाद स्वरूपात इथे बाद होताना सुमित दाते. पहिली विकेट जाते ती रामजानकी गावखडी संघाची सुमित दातेच्या रूपाने. युनाइट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते गणेश फडके.
एक लेफ्ट आर्म असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय राम जानकी गावकडीच्या संघाकडून. पहिली विकेट गेली तिथे राम जानकी गावकडी संघाची सुमित दातेच्या रूपाने धावसंख्या झाली ती धावफलकावरती 3 धावा. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले, 3 धावा खर्च, एक धावबाद रूपात फलंदाज बाद होतो तो सुमित दाते. आता मात्र स्ट्राईकला असतील ती गणेश पडके. हा देखील पंचकोशीमधील नावाजलेला असा हा फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज. स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला महेश दळवी. षटक फेकलं जातं इथे मुजाहिदपूर नगर संघाकडून इशरत बांगे यांच्याकडून. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे इशरत बांगे यांच्याकडून केली गेली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला जातो इशरत याच्याकडून. इशरत पुन्हा एकदा आपल्या षटकातील फुली चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ती गणेश पडके. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होत आहे ते बॅटची कडून चेंडू जातोय, त्रिफळाची होत आहे तिथे गणेश पडके. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची कड लागून चेंडू जाऊन विसावला तो स्टंप मध्ये आणि ते दुसरा विकेटचं पतन. नंतर राम जानकी गावकडी संघाची ते धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 2 गडी बाद 5 धावा. दुसरा षटक फेकण्यासाठी सुदर्शन. सामना करतील ते आकाश. 10-12 पॉईंट रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते सुदर्शन. पहिला चेंडू शॉट हलकेच किंग काढला पॉईंटच्या दिशेला. चेंडू जातो गलीच्या दिशेला. एका धावे करता एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 6 धावा. एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, हलकेच किंग काढलाय तो गलीच्या दिशेला. चेंडू गेला डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील ते आकाश जाधव. संगनायक इशरत बांगे थोडंसं क्षेत्ररक्षणाने बदल करताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू फेकण्यासाठी इथे सज्ज होत आहेत ते सुदर्शन. सुदर्शनचा पुढचा चेंडू आकाशसाठी. पुन्हा एकदा सलकेच घेऊन काढला इथे चेंडू सरळ येतो चेंडू मागे क्षेत्ररक्षक आला होता मात्र कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. एक धाव मात्र मिळणार आहे इथे आकाशाला. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होती ती राम जानकी गावकडी संघाच्या. धावसंख्या होती ती धावफलकावरती 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील ते महेश दळवी. नक्कीच सर्व मावळंगी क्रीडा रसिकांना अपेक्षा असणार आहे महेश दळवी यांच्याकडून चांगल्या खेळाची. मोठमोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज सुदर्शन. गोलंदाजी मार्फत आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी 10-12 पॉईंटचा रनअप. पाहिजे पुढचा चेंडू फुटताच पुढचा चेंडू जोरदार फटका केला. चेंडू मध्ये असणार आहे. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार महेश दळवी यांच्या बॅटमॅनचा हा उत्तुंग षटकार.
चांगला फटका येतो महेश दळवी यांच्या बॅटमधून. मिडॉनच्या डोक्यावरून ते षटकार पाहायला मिळाला. सुदर्शन पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फेवरेट चेंडू होता, स्लोवर पद्धतीचा ते चेंडू होता. तेच खेळून काढले ते महेश दळवी यांनी. कोण एक धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. त्याच संख्या पोहोचते ती एका धावेने धावफलकावरती. चौदा धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या धावफलकावरती. राम जानकी गावकडी चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र केली जाते सुदर्शन याच्याकडून. पुन्हा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. इथे अपील केलं गेलं आणि इथे बाद होते ते आकाश. इथे तिसऱ्या विकेटचं पतन होतं ते बाद झालेला फलंदाज असणार तो आकाश. एकेरी दुहेरी धावा जमवून महेश दळवी यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र इथे बॅटची कळ लागून चेंडू विसावला तो ईश्वर बांगे यांच्या हातामध्ये. आता मात्र नेट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते शुभम आंबरे. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला महेश दळवी. शुभम आंबरे हा देखील चांगला फलंदाज आहे. या पंचकृषीमधील रिव्हर्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो जास्तीत जास्त फटके त्याच्याकडून रिव्हर्सच्या स्वरूपात इथे पाहायला मिळतात. सुदर्शन पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलकेच खेळून काढला. इथे चेंडू जातो मिडॉनच्या दिशेला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र शेवटच्या क्षणी माघारी पाठवले शुभम यांनी महेश दळवी यांना. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 15 धावा. इथे दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर राम जानकी गावकडी संघाची धावसंख्या होती ती धावफलकावरती 3 गडी बाद 15 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांनंतर धावा झाल्या त्या धावफलकावरती 3 गडी बाद 15 धावा. तिसरं षटक फेकण्यासाठी येतात ते इशरत संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिकरित्या दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या त्या इशरत यांनी. पहिला चेंडू ते इशरत यांचा सुरेख चेंडू हलकेच खेळून गोला चेंडू चेंडू जातो बांधाच्या पल्ल्यावर षटकार. इथे तो शुभमच्या बॅटमधून षटकार. डोक्यावरून ते षटकार पाहायला मिळाला. इशरत पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकेच खेळून काढला. इथे चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते ते शुभमच्या बॅटमधून. पहिला चेंडू ते षटकार लगावला. त्यानंतर एकही धाव इथे पाहायला मिळते ते शुभमच्या बॅटमधून. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोचते तिथे धावफलकावरती 22 धावा. आता मात्र स्ट्राईकला असतील ते महेश दळवी. इशरत पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढचा चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ते महेश दळवी. सुरेख चेंडू सुरेख पट काय तो चेंडू जाईल का सीमा रेषेबाहेर षटकार. सुरेख फटका इथे महेश दळवी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते ती महेश दळवी आणि शुभम आंबरे यांच्याकडून. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भरणा झाले. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 28 धावा. इशरत पुन्हा एकदा आपला पुढील चेंडू टाकण्यासाठी महेश दळवी यांना स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. हलके जिथे खेळून काढलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. एक धाव तर नक्की पूर्ण केली. ते दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. सुंदर आणि बिटवीन विकेट पाहायला मिळते ते महेश दळवी आणि शुभम आंबरे यांच्यामध्ये. या 2 धावेने
धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोचते ती धावफलकावरती 30 धावा. खरोखर चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या आधीच्या चेंडूवर षटकार लगावला तर त्यानंतर दुहेरी धाव इथे घेतली गेली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं ते मैदानाच्या आतमध्ये महेश दळवी आणि शुभम आमरे यांच्याकडून. इशरत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकणं. हे पहिलं षटक चांगल्या प्रकारचं फेकलं गेलं होतं इशरतच्याकडून. 5 धावा खर्च केला होता. मात्र इथे तिसरं षटक फेकण्यासाठी आणि थोडंसं महागडं फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड केली जाते स्वतःच्या गोलंदाजीवरती इशरत यांच्याकडून. त्याचं रूपांतर झालं तिथे एक धावेमध्ये. एक धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोचते तिथे धावफलकावरती 31 धावा. 3 गडी बाद 31 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इशरत आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी शुभम आमरे यांच्यासाठी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा. इथे 22 रुपयात धाव देखील पूर्ण केली गेली. पंचांकडून दंडित केलं जातं या चेंडूला. अजून एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या पोचते ती धावफलकावरती 33 धावा. खरोखर थोडंसं महागडं असं षटक म्हणावं लागेल इशरत बांगे यांचं. पहिलं षटक चांगलं फेकलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरतात ते इशरत. पुन्हा सुरेख चेंडू जोरदार फटका इथे खेळायचा होता. महेश दळवी यांना बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव जातो. इथे षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर राम जानकी गावकडी संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावरती 33 धावा. सरासरी 11च्या धावगतीने ते धावा जमवल्या जातात त्या राम जानकी गावकडी संघाकडून. चौथं षटक फेकण्यासाठी आले ते सलमान. 3 षटकांचा धावा झाल्या त्या धावफलकावरती 33. पहिला चेंडू सलमानाचा शुभमसाठी. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू जाईल का सी मार रेष बाहेर. षटकार. मावळंगी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. चांगल्या प्रकारची फलंदाजी ते रिव्हर्स अटेम्प्ट केला. त्यासाठी तो माहीर आहे. वारंवार त्याच्याकडून रिव्हर्सचे फटके पाहायला मिळतात. त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभम याच्याकडून केली जाते. या 6 धावेने धावसंख्येत भरणा होईल. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 39 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जोरदार फटका खेळलाय. टायमिंग केलं. चेंडू बराच काय मध्ये नाही. इथे झेल होईल का. क्षेत्ररक्षक येते. कोणतीही चूक केली जात नाही. इथे बाद होईल तो शुभम आमरे. शुभम आमरेंची खेळी संपुष्टात होते. युनाइट नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये गेले ते सुजन भोसले. स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला महेश दळवी. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. शॉर्ट पिचमध्ये चेंडू जोरदार फटका मारला इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मात्र या चेंडूची एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोचते तिथे धावफलकावरती 40 धावा. याआधी एक चांगला फलंदाज इथे बाद झाला तो शुभम आमरे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बाद देऊन तंबूत परतले ते शुभम आमरे. आता मात्र पूर्णपणे मदार असताना ते महेश दळवी यांच्या शॉर्ट पिचमध्ये चेंडूचा जोरदार फटका खेळलाय. चेंडू जातो तो डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. चांगला फटका होता. मात्र मैदानाच्या अडथळ्यामुळे एकच धाव मिळणार या चेंडूवरती. चांगला फटका इथे फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावला होता. मात्र मैदानच्या अडचण असल्यामुळे एकच धाव मिळणार. पुन्हा सलमानचा पुढील चेंडू जोरदार फटका. एक्स्ट्रा कव्हर चेंडू त्यावरून झेल होईल का. इथे बाद होतात महेश दळवी. चांगला फटका होता. मात्र
तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इकडे या क्षेत्ररक्षण केलं जातं. इथे झेलबाद होतात ते महेश डाळी. नंबर 7 वरती मैदानच्या आतमध्ये चालले ते नागेश डळी. चांगली फलंदाजी ते पाहायला मिळत होती ती महेश डळी यांच्याकडून. मात्र एक चांगला फटका त्यांच्याकडून बिरकावला होता तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मात्र क्षेत्ररक्षण झेल घेतलाय त्यांचा. आता मात्र स्ट्राईक असतील ते नागेश सलमान. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते. कुठे पण धाव रोखण्याचा प्रयत्न इथे चाललाय. इथे जोरदार फटका खेळलाय. चेंडू मध्ये असणार आहे. झेल होईल का इथे आणि ते झेल बाद. चांगला फटका होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला होता आणि शेवटच्या क्षणी चेंडू जाऊन मिसा. इथे धावा झाल्यात त्या धावपलकावरती रामजानकी संघाच्या 41 धावा. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली ती या षटकामध्ये सलमान याच्याकडून. तब्बल 3 फलंदाज त्याने बाद केलेत ते सलमान याने. शेवटचं षटक फेकण्यासाठी येतात ते अजमुद्दीन. अखेरचं षटक हानामारीचं षटक असणार. स्ट्राईकला ते सुजन बसले. शॉट पिक त्याचा चेंडू होता. फटका जोरदार खेळलाय. मात्र एकच धाव मिळणार आहे. चांगला फटका होता. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 42 धावा. अजमुद्दीन यांचा पुढचा चेंडू सामना करते सुजन. जोरदार फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर आणि चेंडू जाते दंडनकरी चौकार. चांगला फटका येते. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ते खेळला होता सुजन भोसले. सुजनाच्या मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चेंडू गेला दंडन करत 4 धावांकरता. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती धावपलकावरती 46 धावा. अजमुद्दीन यांचा पुढचा चेंडू सुजनसाठी. पुन्हा जोरदार फटका इथे खेळायचा होता. मात्र बॅट चिकन लागून चेंडू जातो यष्टीरक्षक
अझमुद्दीन यांचा पुढचा चेंडू माझिमसाठी शॉर्ट पिचचा चेंडू तर हलकेच खेळून काढला होते. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुंदर आणि बिटून विकेट पाहायला मिळत आहे. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 48 धावा. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आता मात्र केली जाते ती मुजाहिद पूर्णगडच्या गोलंदाजाकडून. या आधीचं षटक फेकलं होतं सलमान यांनी 3 फलंदाज बाद केले होते. त्यानंतरचं अखेरचं षटक फेकण्यासाठी आले होते अझमुद्दीन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते. लेगस्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांकडून दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा केली जाते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 49 धावा. पुन्हा एकदा अझमुद्दीन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना करतील ते माझिम. शॉर्ट पिचचा चेंडू होता. पुन्हा एकदा जोरदार फटका इथे खेळायचा होता माझिम यांना. मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव पद्धतीचा टाकला जातो इथे. अखेरचा चेंडू या इनिंग मधील आता सामना करतील ते इथे माझिम. पुन्हा सुरेख फटका येतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. चौकार. चांगला फटका येतो माझिमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धावांकरता या 4 धावांनी धावसंख्येमध्ये भरणा झाली. धावसंख्या पोहोचली धावपल करती 53 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो रामजानकी गावकोडी संघाने. आणि प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 53 धावा करून 54 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवले ते रामजानकी गावकोडी संघानं मुजाहिद पूर्णगड संघासमोर. कृपा गोलप संघांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. नवलादेवी मेरवी आणि दत्तकृपा गोलप संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन भेट द्यायची. चालू असणारा हा सामना मुजाहिद पूर्णगड वर्सेस रामजानकी गावखडी. नाणेफेक जिंकून रामजानकी गावखडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी करत असताना 53 धावा करून 54 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलं ते मुजाहिद पूर्णगड संघासमोर.
तर सामना रामजानकी गावखडी वर्सेस मोजाईत पूर्णगड. 54 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेले ते रामजानकी गावखडी संघासमोर. संघाने मुजाहिद पूर्णगड संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. मुजाहिद पूर्णगड संघातर्फे इशरत आणि जाकीर स्ट्राईकला असतील ते इशरत, नॉन स्ट्राईकला जाकीर. पहिलं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं गेले ते रामजानकी गावखडी संघाकडून संकेत हळदणकर यांना. 54 धावांचा उद्दिष्टचा पाठलाग करायचा येतो मुजाहिद पूर्णगड संघाला. स्ट्राईकला असतील ते इशरत. चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून वारंवार केली जाते. असे इशरत स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला जाकीर. संकेत आपला पहिला चेंडू ते शॉर्ट चेंडू होता. पॉईंटच्या दिशेला चेंडू ढकललाय. एक धाव तर पूर्ण केली जाईल. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं तिथे सुनील मुळे यांच्याकडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं ते इशरत यांना. एका धावेचा श्री गणेश इथे केला जातोय. धावसंख्या धावपलकावरती जोडली जाते ती 1. संकेत पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता इथे. झटका जोरदार खेळला. जाकीर यांनी चेंडू जातो मिडॉनच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जातो इथे बासित यांच्याकडून. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपलकावरती 2 धावा. संकेत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ते इशरत. सूर्य चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारला. इथे चेंडूकडे क्षेत्ररक्षक जातात ते आकाश जाधव. चेंडू फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपलकावरती 3 धावा. 54 धावांचा इथे पाठलाग करता येतो मुजाहिद पूर्णगड संघाला. संकेत त्याचा पुढचा चेंडू जोरदार फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातात ते सुनील मोडे. चेंडू फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केला. दुसरा धावेचा इथे प्रयत्न. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते ते जाकीर आणि इशरत यांच्यामध्ये. या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 5 धावा. संकेत चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते करताना दिसतात. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संकेत याच्याकडून 4 चेंडू हाताळले गेलेत. पुन्हा त्या जोरदार फटका इथे जेल होईल का? इथे जेल सुटतोय. चूक केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेचं इथे दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातंय. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 7 धावा. बासित याच्याकडून हा झेल निसटलाय. पुन्हा एकदा संकेत हळदणकर आपल्या षटकातील अखेरचा चेंडू फेकतील. पहिलं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर येते संकेत हळदणकर यांचं. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्या त्या संकेत हळदणकर यांच्या गोलंदाजीवरती. संकेत अखेरचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅटची कड लागून चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्या होते ती धावपलकावरती 8 धावा. इथे पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुजाहिद पूर्णगड संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8 धावा. षटक फेकण्यासाठी येतात ते आमंत्रित केलं गेले सुजन भोसले यांना. पहिल्या षटकांत धावसंख्या पोहोचली ती धावपलकावरती मुजाहिद पूर्णगड संघाची 8 धावा. सुजन यांचा पहिला चेंडू ते शॉर्ट पद्धतीचा चेंडू. बॅटची कड लागून चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेला.
एका धावेची भरणा केली जाते पूर्णगड संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 9 धावा. इथे 54 धावांचा पाठलाग करावा येतो मुजाहिद पूर्णगड संघाला. सुजन आपल्या षटकात पुढील चेंडू टाकतायत. पुन्हा जोरदार पटका चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतात. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू फील्ड केला तो महेश ढवळे यांनी मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती डबल अंकात. धावसंख्या होते ती 10. सुजन पुढचा चेंडू पुन्हा दशात पेटे चेंडू जोरदार पटका खेळला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल होईल का इथे? झेल काही होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 12 धावा. सुजन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना करतील ते जाकीर. 54 धावांचं उद्दिष्ट आहे ते पूर्णगड संघासमोर. पुन्हा शॉट पेटे चेंडू जोरदार फटका खेळला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. आता मात्र कोणती चूक केली जाईल का? मात्र कोणती चूक केली जात नाही. आता बासी यांच्याकडून झेल बाधत होती ते जाकीर. पहिली विकेट जाते मुजाहिद पूर्णगड संघाची. जाकीर याच्या रूपाने धावसंख्या स्थिर असणार आहे तिथे धावफलकावरती 12 धावा. युनाइट नंबर 3 वरती मैदानच्या आतमध्ये चालले ते सुदर्शन. स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला विश्रत. 12 या धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय तो मुजाहिद पूर्णगड संघाचा. 54 धावांचं इथं टार्गेट दिलं गेलं ते रामजानकी गावकोडी संघाकडून. दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावरती असताना ते सुजन भोसले यांचं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. 4 धावा खर्च केले गेले. जोरदार पटका खेळला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल होईल का? सुजन चेंडू मागे मात्र चूक केली जाते सुजन याच्याकडून. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे धावबाद होईल का? मात्र पुन्हा एकदा चुकीची फेक केली जाते. सुंदर आणि मिथून विकेट पाहायला मिळतात. जिथे विकेट होती तिथे 2 धावा वसूल केल्या आहेत. स्वतःच्या गोलंदाजीवरती जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता सुजन यांनी. मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याचं रूपांतर झालं त्या 2 धावांमध्ये. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 14 धावा. आता मात्र त्यांच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे तो सुजन भोसले यांचं. दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये ज्याच्याकडून केली गेली होती. पहिल्या षटकांत 8 धावा झाल्या होत्या. सुजन अखेरचा चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ते इथे सुदर्शन. पुन्हा सुरेख चेंडू हलकेच घेऊन काढला कव्हरच्या दिशेला. चेंडू काही क्षेत्ररक्षक जातात आकाश जाधव. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 15 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावा जोडल्या गेल्या त्या मुजाहिद पूर्णगड संघाच्या. 1 गडी बाद 15 धावा. आकाश चेंडू मागे धावतो. झेल काय झाला? इथे धावबादचा धोका होता. मात्र इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. सुंदर आणि बिटून विकेट पाहायला मिळते ते विश्रत आणि सुदर्शन यांच्यामध्ये. झेल होता मात्र शेवटच्या क्षणी झेल काय झालेलं नाही. आकाश चेंडू मागे धावत होता. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 25 धावा. शुभम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतील. सामना करतील ते सुदर्शन. पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्लोवर पद्धतीचा इथे चेंडू होता. पटका जोरदार खेळायचा होता सुदर्शन याला. मात्र बॅट आणि बॉलचा काही इथे संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव गेलाय. बाकीचं काम पाहिलं ते यष्टीरक्षक गणेश फडके यांनी. तिसऱ्या षटकाची ते सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मुजाहिद पूर्णगड संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 25 धावा.
समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मुजाहिद पूर्णगड संघाची धावसंख्या झाली ते 1 गडी बाद 25 धावा. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणारे ती मुजाहिद पूर्णगड संघाला. चौथं षटक फेकण्यासाठी आले ते सुजन भोसले संघातर्फे चौथा आणि वैयक्तिक दुसऱ्या. सुजनाचा शॉर्ट पिच पैदा चेंडू होता. जोरदार फटका खेळलाय. चेंडू बाराच काळामध्ये आहे. झेल काही झालेला आहे. 1 धाव पूर्ण केलाय. इथे दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग मिनिट टू द विकेट असं पाहायला मिळतं. इथे इशरत आणि सुदर्शन यांच्यामध्ये 2 धावा जोडल्या गेल्या. त्या खात्यामध्ये मुजाहिद पूर्णगड संघाच्या धावसंख्या पोहोचली ती धावपाल करते 27 धावा. सुजन आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. इशरतसाठी पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फटका जोरदार खेळायचा होता. इशरत यांना मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंचांकडून 1 बॉलचा इशारा केला जातोय. सुजन आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सामना करतील ते इथे इशरत. पुन्हा सुरेख चेंडू ते क्लीन बोल्ड होतात ते इशरत. जोरदार फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क नाही. त्रिफळाची होतात ते इशरत बांगे. दुसरी विकेट जाते ती मुजाहिद पूर्णगड संघाची. टी नंबर 4 होती. मैदानच्या आतमध्ये गेले ते आयुप. स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला सुदर्शन. सुजन आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्लोवर पहिला चेंडू तर पुन्हा एकदा फटका जोरदार खेळायचा होता. आयुब यांना मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा काही संपर्क झालेला नाही. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 28 धावा. इथे 54 धावांचा पाठलाग करत येतो मुजाहिद पूर्णगड संघाला. आता मात्र संघ कुठेतरी अडचणीत दिसतोय. इशरत बांगे सारखा चांगला फलंदाज बाद होऊन तंबूत परतलाय. पुन्हा त्या शॉर्ट पिच पहिला चेंडू होता. जोरदार फटका खेळला होता सुदर्शन याने. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू फील्ड करतात ते नागेश दळवी. तत्पूर्वी 1 धाव जोडली जाते ती मुजाहिद पूर्णगडच्या खात्यावरती. एका धावेने धावसंख्या होते ती धावपाल करते 29 धावा. चौथं षटक आतापर्यंत चांगल्या प्रकारचं फेकलं जातंय ते सुजन भोसले यांच्याकडून. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये त्या सुजन भोसले यांनी 5 चेंडू हाताळलेत. सुजन याचा पुढील चेंडू सामना करतील ते आज पुन्हा त्या शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा होता. पंचांकडून दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 30 धावा. सुजन आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. आयुबसाठी शॉर्ट पिच पहिला चेंडू होता. फटका जोरदार खेळायचा होता आयुबाला. मात्र बॅट आणि बॉलचा इथे नीटचा संपर्क नव्हता. मात्र लेग बाय स्वरूपात इथे धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्येत भरणा झाली. धावसंख्या पोहोचली ती धावपाल करते 31 धावा. इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मुजाहिद पूर्णगड संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 31 धावा. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल ती मुजाहिद पूर्णगड संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 23 धावा कराव्या लागतील. इथे महायुतीचे कार्यकर्ते विश्वासजी थूळ आणि महेश गजने यांचं इथे आगमन झाले. तरी महेश थुवाडीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सुनील मुडे अखेरचं षटक फेकण्यासाठी सामना करतील ते आयुप. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये समीकरण झाले 6 चेंडू आणि 24 धावा. माफ करा 6 चेंडू आणि 23 धावा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 32 धावा.
पुन्हा सुनील यांचा पुढील चेंडू शॉट टिपीचा चेंडू होता, जोरदार फटका, चेंडू बराच काळामध्ये झेल होईल का, झेल काही होत नाही, एक धाव मात्र जोडली जाते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपल करते ते धावा. इथे मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. जर सामन्यामध्ये विजय संपादन करायचं तर प्रत्येक चेंडू ती षटकार लागावा लागतील ते आता सुदर्शन यांना. त्यानंतर जो होणारा सामना आहे तो नवलादेवी मेरवी आणि दत्तकृपा गोळप, तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. सुनील मुडे पुढील चेंडू, बॅटची कळ लागते, ते चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील मुडे यांची. एका धावेने धावसंख्येत भरणा होते, धावसंख्या होते ती धावपाल करते 34 धावा. सुनील मुडे पुढील चेंडू टाकण्यासाठी सुदर्शन याला पुन्हा सुरेख चेंडू, तितका सुरेख पटका, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का, झेल काही होत नाहीये, एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते, धावसंख्या होते ती धावपाल करते 35 धावा. सुनील मुडे आपल्या षटकाची पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतात, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. पुन्हा सुरेख चेंडू का सुरेख पटका, चेंडू बराच काळामध्ये, झेल होईल का, आका चेंडू मागे धावतो, इथे झेल निसटतोय, क्षेत्ररक्षकाकडून चूक केली जाते, मात्र काही फरक पडणार नाही तो गावकोळी संघाला. जवळजवळ हा सामना गावकोळी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. 54 धावांचं उद्दिष्ट पार पडायचं ते. इथे मुजाहिद पूर्णगड संघाला एक धाव जोडली जाते, ती मुजाहिद पूर्णगडच्या खात्यामध्ये. पुन्हा तो जोरदार फटका खेळला, सुदर्शन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक सुद्धा सावध येतात, त्यांना माहिती आहे की किती काय झालं तरी आम्ही सामना जिंकणार आहोत. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 37 धावा. अखेरचा चेंडू या इनिंग मधील सामना करतील ते आयुब. सुरेख चेंडू का सुरेख पटका, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का, झेल काय होते, मात्र हा सामना जिंकलाय तो राम जानकी गावकोळी संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने देखील चांगला खेळला, त्यांचं देखील अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर जो होणारा सामना आहे तो नवलादेवी मेरवी वर्सेस दत्तकृपा गोळप. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय.